नमस्कार मित्रांनो, वायम मराठी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता जे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळांतर्गत सर्व बांधकाम कामगारांना जे आहे ते गृहोपयोगी वस्तू संच म्हणजेच पेटीची वाटप जे आहे ते होत आहे आणि गृहोपयोगी संच म्हणजे भांड्याचे वाटप त्यामध्ये सुरू होत आहे। त्यासाठी बरेच बांधकाम कामगार जे आहेत मला प्रश्न विचारले आहेत की सर आम्हाला गृहोपयोगी संच भेटला नाही आणि पेटी सुद्धा भेटली नाही आणि काहींच्या विषयी कसं चाललंय, काहींना पेटी भेटली परंतु गृहोपयोगी संच भेटलेला नाही। तर त्या विषयी सविस्तर व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये मला सविस्तर सांगणार आहे की गृहोपयोगी संच घेण्यासाठी तुम्हाला काय काय जे आहे ते आवश्यक पात्रता लागते। पहिल्यांदा विषय म्हणजे बांधकाम कामगार जे आहे ते नोंदणीकृत असायला हवा। बांधकाम कामगाराची नोंदणी जी आहे ते त्यांची सक्रिय असायला हवी, म्हणजे नूतनीकरणाला आलेली नसू नये। आणि दुसरा विषय म्हणजे बांधकाम कामगारांचे जे आहे ते त्यांनी नोंदणीकृत असलेले बांधकाम कामगार जे आहेत त्यांची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेली असावी। आणि त्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ऑनलाईन अर्ज या ठिकाणी गृहोपयोगी संच घेण्यासाठी करू शकत नाहीत। तुम्हाला ऑफलाईन अर्ज करावा लागतो गृहोपयोगी संच घेण्यासाठी। तो कसा करावा लागतो काय सविस्तर माहिती सांगतो आणि त्यासाठी फॉर्म कोणता भरावा लागतो तो फॉर्म पण तुम्हाला मी देणार आहे। तर तो फॉर्म भरायचा या ठिकाणी पाहू शकता। तो फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला जे आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला जॉईन करावं लागेल। टेलिग्राम चॅनलची लिंक आपण व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन दिलेली आहे, तिथून तुम्ही तो फॉर्म घेऊ शकता। चला मित्रांनो, तो फॉर्म कसा भरायचा तुम्हाला थोडक्यात दाखवतो। तर मित्रांनो, त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। तर या ठिकाणी पहा, हा आहे फॉर्म गृहोपयोगी संच लाभ घेण्यासाठी। या ठिकाणी जे आहे ते महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळांतर्गत जे तुम्ही गृहोपयोगी संच लाभ घेण्यासाठी तुम्हाला हे हमीपत्र दिलं जातं। तर ह्या हमीपत्रामध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे काय नाही संपूर्ण माहिती सांगणार आहे। या ठिकाणी पहा, सविस्तर माहिती पहा, क्लिअर माहिती दिलेली आहे। या ठिकाणी जे आहे त्या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, या ठिकाणी सांगितले आहे की मी खाली सही करणार लिहून देते की मी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदीत असून माझा नोंदणी क्रमांक या ठिकाणी तुमचा नोंदणी क्रमांक टाकायचा आहे। आणि त्यानंतर मी प्रमाणित करते की माझ्या कुटुंबातील इतके व्यक्ती म्हणजे तुमचे कुटुंबातील किती व्यक्ती या ठिकाणी बांधकाम कामगार इमारत या ठिकाणी नोंदणी करत आहेत। जर नसतील या ठिकाणी 0 टाका, असतील तर 2 असतील 1 असतील ते टाका। व्यक्ती महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदीत आहेत त्यांची नावे नाते नोंदणी क्रमांक पुढीलप्रमाणे आहे। या ठिकाणी तुम्हाला त्यांची जेही व्यक्ती तुमची म्हणजे किती व्यक्ती तुमचे कुटुंबात नोंदणी करत आहेत त्यांची या ठिकाणी नावं टाकायची आहेत। या ठिकाणी नावं टाकायचे, त्यांचे तुम्हाला नाते काय आहे ते सांगायचे आहे आणि त्यांचा नोंदणी क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। संपूर्ण तसं करायचं तुम्हाला सविस्तर ह्या 3 जागेवरती परत जे 1 व्यक्ती असेल 2 व्यक्ती असेल 3 व्यक्ती असतील तुमच्या कुटुंबातील नोंदणी करत त्यांचे नाव या ठिकाणी टाकायचे असेल। आणि तुमच्या कुटुंबात एकही व्यक्ती तुम्हाला सोडता नोंदणी करत नसेल या ठिकाणी 0 टाकून द्या आणि खाली नाव टाकायची गरज नाही, तुम्ही सोडून देऊ शकतात। आणि त्या ठिकाणी नावे संपूर्ण टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली काय दिले पहा, मी प्रमाणित करते की शासनाच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत वितरित करण्यात येणाऱ्या वस्तू संच 30 नग मला सुस्थितीत प्राप्त झाले असून माझ्या व्यतिरिक्त माझ्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीस या योजनेचा लाभ मिळाला नाही किंवा त्या घेणार नाहीत। त्याचप्रमाणे मला सदर संचाचं दुबार वाटप झालेलं नाही। भविष्यात असे आढळून आल्यास होणाऱ्या कायदेशीर कारवाईस वसुलीस मी व माझ्या कुटुंबातील सदस्य पात्र जबाबदार राहील, असे या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला हा संपूर्ण फॉर्म भरून घ्यायचा आहे। यासोबत तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक पावती किंवा स्मार्ट कार्ड असेल तर स्मार्ट कार्डची झेरॉक्स तुम्हाला यासोबत जोडावं लागेल। रेशन कार्डची झेरॉक्स, आधार कार्डची झेरॉक्स हे संपूर्ण जोडावं लागेल। हे संपूर्ण फॉर्म भरून तुम्ही तुमच्या जवळच्या तालुका सुविधा केंद्रावर द्यायचा आहे। तुमचा मोबाईल क्रमांक या ठिकाणी तुम्ही लिहिलेला असेल, या ठिकाणी पाहू शकता। तुम्हाला या ठिकाणी तुमचा नोंदणी दिनांक या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर तुमचा जो आहे तो लिहून देणारी सही या ठिकाणी आणि तुमचा नोंदणी क्रमांक या ठिकाणी आणि मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। त्या तुम्ही जोही मोबाईल नंबर या ठिकाणी टाकणार आहात त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला कॉल केला जाईल आणि सांगितलं जाईल की आपला जे गृहोपयोगी संचचा जे आहे कॅम्प तुमच्या गावातील जवळच तुमच्या तालुक्याच्या शेजारी कुठेही एका ठिकाणी गृहोपयोगी संच वाटपचा जो कॅम्प आहे तो कॅम्प भरला जातो आणि तो कॅम्प भरून तुम्हाला त्या जागेचे लोकेशन त्या जागेचा पत्ता दिला जाईल। अशा ठिकाणी जे आहे ते गृहोपयोगी संच वाटप सुरू झालेलं आहे।
किंवा होणार आहे उद्याच्या परवा दिवशी असं त्यांची तारीख दिली जाईल आणि त्या ठिकाणी तुम्हाला बोलवलं जाईल की तुम्ही तुमचे जे स्मार्ट कार्ड आधार कार्ड हे संपूर्ण कागदपत्र घेऊन ओरिजिनल त्या ठिकाणी हजर राहायचं आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला गृहउपयोगी संच जे आहे ते वाटप केलं जाईल। त्या ठिकाणी तुमचे फोटो घेतले जातील, त्यानंतर तुमचे थंब म्हणजे अंगठीचे ठसे घेतले जातील त्या ठिकाणी आणि ती संपूर्ण प्रक्रिया केल्यानंतर तुमचे गृहउपयोगी संचचा बॉक्स जो आहे तो तुमच्या स्वाधीन केला जाईल, तुम्हाला दिला जाईल। मित्रांनो, अशी संपूर्ण प्रक्रिया आहे गृहउपयोगी संचचा लाभ घेण्याची। तर बऱ्याच जणांनी मला कमेंट केली की सर गृहउपयोगी संचचा लाभ कसा घ्यायचा आहे, तर नक्कीच ही माहिती तुम्हाला सगळ्यांना समजली असेल। मित्रांनो, माहिती थोडी पण आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की अशाच बांधकाम कामगाराचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतात। भेटत मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।